मी माणिकगड येथे पोहोचलो आहे आणि जवळजवळ 500 मीटरचं ट्रेकिंग करावं लागणार आहे, वर चढायला लागणार आहे. तर चला करू सुरुवात. निसर्गाला ऐका. मंडळी, आज या किल्ल्यामध्ये एकटाच फिरतोय, कारण मी या किल्ल्यात प्रवेश करणारा आज हा पहिला मानव आहे. खूप एकटं नको वाटायला आणि किल्ला नीट बघता यावा म्हणून मी आज विकासला बरोबर घेतला. विकास ऐकला ऑफिशियल गाईड आहे, बघू त्याच्यामध्ये म्हणून ऐकायचं. नीट पहा, याला थोडा शेंग म्हणतात. पान तोडलं आणि त्यातलं दूध बाहेर आलं. शेळीचं दूध राव का गाईचं राव का म्हशीचं राव, आपल्याला दही जर बनवायचं असेल घरीच, ह्याचे 2 थेंब जर टाकले ह्या दुधाचे त्या दुधामध्ये 10 ते 15 मिनिटात दही तयार होऊन. क्या बात आहे. संत्री बुरुज, जसं पोलीस चौकी राहतात सर, त्या काळामध्ये त्याची संत्री बुरुज होते. म्हणजे पारेकरी राहायचे दिवाळीवर आणि ह्या चौकीमध्ये 4 जण राहायचे सर. म्हणजे शुभ आहे, शुभ आहे. या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला 2 देवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हा इथला एक GPS मार्कर आहे. आपण आता माणिकगडच्या बुरुजाच्या तटबंदीवरून चाललेलो आहे आणि अत्यंत घनदाट जंगल आहे इथे. इथं तोफच दिसते रे. हे गुंज फळाचं वेल आहे. आपल्या नाशिकलाही कधी कधी दिसतंय ह्या फळ, पण मस्त आहे. आता आपण टेहाळणी बुरुजाकडे चाललेलो आहे. मी बुरुजावरनं टेहाळणी करू. आपण आलोय टेहळणी बुरुज मध्ये, प्रवेश झाला आहे. बघायचं हा एक रस्ता आहे इकडून या सर. चला आपण बुरुजावर जाऊ आता. इथून 3 कारखाने दिसत आहेत. अमन्नाला, माणिकगड, अंबुजा सिमेंट, बहुतेक अल्ट्राटेक पण बघितलंय मी. आणि ह्या ज्या बाजूला आहे इथे सगळ्या माइन्स आहेत. पण किती उंचीवर आलो आहोत आणि इथे किती ग्रीनरी आहे हे आपल्या लक्षात येईल. आता आम्ही पाताळ विहीर बघण्यासाठी चाललेलो आहोत. सगळ्यात मोठी विहीर की जिचा थांग अजूनही लागलेला नाही. जुन्या काळात मूर्ती राहायची इथे. बर बर बर. पण आता नुकतंच निसर्गात एक झाड पडलेलं दिसत आहे. शांततेला ऐका, आवाज घुमतोय. मंडळी, आजचं ट्रेकिंग खूप अवघड आहे बरं का. त्या साईडून या काका. बर, तिकडून या. चालते. हो हो, लाल दाखव. ही पाताळ विहीर, राईट? हो राईट. पाणी पण दिसत नाही का? हो सर, लई खोल आहे या खदानीमधून. ओके ओके, म्हणजे ही एक प्रकारची खाणच आहे जिथून तटबंदी करता जे दगड लागलेले आहेत ते या खाणीतनं तयार करून वर नेलेले आहेत. तटबंदी तयार केली आहे. मंडळी, विटा तयार करता 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 आणि हे खोदत 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 आपण बहुधा 100-125 फूट आतमध्ये आलो आहोत.
गुंदी गेटवर हा हा काही दिवस निजामाकडे होता ना हा किल्ला, बर त्याच्यामुळे ह्या गेटचं नाव दिलं आहे निजाम गुंदी गेट म्हणून. बर तो त्या साईडून रस्ता आहे सर प्रवेश करण्यासाठी. हा हा आपण जे आलो त्याच्या खालतं पण भुयार आहे सर. अरे बापरे, जंगलाची घनता बघा किती जबरदस्त आहे. मंडळी, आता आपण माणिकगड फोर्टच्या निजाम गेट जवळ आहो. कधी काळी हा किल्ला निजामाकडे होता म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. अतिशय सुंदर गड आहे हा. निव्वळ फक्त आणि फक्त जंगलच आहे. मंडळी, आता आपण माणिकगडच्या चौकात उभे आहे असं समजा. एक रस्ता इकडे जातो, दुसरा रस्ता इकडे जातो आणि तिसरा रस्ता या बाजूला जातो. मंडळी, माणिकगडच्या टॉपला हा इतका मोठा तलाव आहे. खालच्या बाजूला राणी जिथे आंघोळ करायची तो तलाव आहे. त्याला विकास विहीर बघितली, राणीची याची जागा बघितली, पण राजे राजवाडे राहायचे कुठे? इथे काहीच दिसत नाही. जसं भुयार आहे सर त्या पहिल्या गेटवर, हा हा 2 भुयार जे आहे ना, हा हा तसे भुयार पण होते ह्या किल्ल्यावरी. बर. ते भुयार राहायचे म्हणते त्याचे घर राहायचे सर अंडरग्राऊंड मध्ये. जसं आपण अंडरग्राऊंड म्हणतो, जसं जमिनीच्या आत भुयार राहायचे, पण तिथं घर राहायचे म्हणते सर राजे महाराजे. ओके ओके ओके. पण आता ते भुयार बुजले, बंद झाले आहेत. बंद झाले. त्याला गव्हर्नमेंट काय अलाउ दिले नाही. विकास आणि गणेश बरोबर असल्यामुळे मला किल्ला नीट बघता आला आणि मला तो थोडासा समजला सुद्धा.